आदरणीय सर्व पूजनीय भंतेगण, पूज्य भदंत आमचे मार्गदर्शक भंते चित्तज्योती, ज्यांनी पवनारचा मुद्दा सर्वप्रथम आम्हाला सांगितला आणि सर्वप्रथम ते पवनारला आम्हाला घेऊन गेले. त्यांनी ते बुद्धाची मूर्ती आम्हाला दाखवली आणि त्या पवनारच्या विषयावर ज्यांनी पुस्तक लिहिलं ते भंते चित्तज्योती आहे, जे आपले आज या ठिकाणी उपस्थित पण आहेत आणि प्रमुख मार्गदर्शक या धम्म शिबिराचे धम्म संमेलनाचे आहेत. मित्रांनो, मी जास्त वेळ तुम्हाला घेणार नाही. हे जे विश्व बौद्ध संघाची आम्ही स्थापना केली आहे त्याचे काही उद्देश आहेत, काही ध्येय धोरण आहेत. आमच्या गेल्या अनेक वर्षापासून मी सुद्धा धम्माचं काम करतो. आता ज्या शिप्राजी लोखंडे मॅडम बोलून गेल्यात त्या लोखंडे मॅडमनी सांगितलं की बुद्धाची जे भूमी आहे, जे वाकाटक राजाने बांधलेली आहे पवनारची, ते आमच्या बुद्धाच्या ताब्यात मिळावी म्हणून त्यांनी कोर्टात केस केली. ते श्रीपाजी लोखंडे मॅडम ओबीसी समाजाचे आहे. बऱ्याचशा लोकांना माहित नाही. विश्व बौद्ध संघाचे आमचे राष्ट्रीय प्रचारक आहेत आणि ज्यांनी धम्माची चळवळ पुढे नेण्यासाठी कितीतरी वर्ष काम केले. जे माझ्यानंतर बोलणार आहे ते सुषमा राजदी मॅडम तेली समाजाचे आहेत. या विश्व बौद्ध संघामध्ये पहिल्यांदा एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, ओबीसी आणि केवळ बुद्धिस्ट नाही, पूर्वाश्रमीचा केवळ महार नाही, तर या शेड्यूल कास्ट मधला चांभार सुद्धा याच्यामध्ये काम करणार आहे, गारोडी सुद्धा काम करणार आहे, खाटीक सुद्धा काम करणार आहे. या विश्व बौद्ध संघाची आम्ही स्थापना केली. त्याच्यानंतर त्याची रजिस्ट्रेशनची प्रोसिजर सुरू केली. माननीय भंते चित्तज्योतींच्या नेतृत्वामध्ये यामध्ये 5 भंतेजी आणि 6 सिव्हिलियन राहणार आहेत आणि त्या 6 सिव्हिलियन मध्ये एससी एसटी ओबीसीचे लोक राहणार आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही विश्व बौद्ध संघाची स्थापना करणार आहोत. म्हणूनच भारत बौद्धमय होणार आहे ना. नुसतं आमचं केलं तर कसं होईल. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म मी भारताला बौद्धमय करणार, फक्त एका जातीच्या भरोशावर नाही होणार ना. 70 वर्ष झालेत आणि सगळ्यात महत्वाची चूक आमची काय झाली, आमच्या धर्मगुरूच्या प्रती आस्था कमी झाली. एखादा भिक्खू जर रस्त्यानं जात असेल, आम्ही टू व्हीलर नसेल तरी आम्ही थांबत नाही. अरे विचारा आधार नाही, ते पैदल जात आहे, भंतीजी कुठं सोडू, कुठं जात आहे, तुम्हाला बस स्टँडवर सोडू का, तुम्ही जातच आहे ना, एकटेच आहे ना, मग विचारायला काय हरकत आहे. 50 लोकांच्या रस्त्याच्या मधात जर तुम्ही टू व्हीलर थांबवली, भंतेंचं दर्शन घेतलं, 50 लोक बघता, अरे बुद्ध धम्माचा गुरूंचा किती सन्मान करतात, किती स्वाभिमान आहे. ही परंपरा आम्ही चालू केली पाहिजे. आता त्याच्यामध्ये दोन्हीकडून तो मान सन्मान झालाही पाहिजे. त्याच्यामध्ये काही चुकीच्याही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मी जाणार नाही, कारण ते आसारामला डोक्यावर घेऊ शकतात. तेवढे तर खराब आमचे भंते नाही आहेत, तेवढे तर खराब नाही आहेत. त्याच्यामुळे भंतीच्या शिवरचा सन्मान झाला पाहिजे, भंतीजीचा सन्मान झाला पाहिजे. आणि धर्मगुरूच समाजाला एकट्ठा करू शकतो, नेता करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी या विश्व बौद्ध संघाचं ऑल इंडियाचं सेंटर निर्माण करण्यासाठी मांडवगडला माझी स्वतःची जमीन आहे, त्यातली 1 एकर जमीन मी या संघाला देतोय, आता घोषणा करतोय. इथं बाजूलाच रेल्वे स्टेशनच्या बाजूला रेल्वे गेटला माझी जमीन आहे, त्यातली 1 एकर जमीन विश्व बौद्ध संघासाठी मी देत आहे, इथं आज घोषणा करत आहे. आणि येत्या बुद्ध पौर्णिमेला त्याचं भूमिपूजन माननीय अध्यक्ष आणि भंते चित्तज्योतीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी हे जे भिक्खू आहेत, म्हातारे झाल्यानंतर कोण बघणार आहे. ओ नोकरीवाला मायबापाला लाता मारतोय, यांना तर काहीच नाही, कोणीच नाही. जे भिक्खू वयोवृद्ध झाले, ज्यांच्याकडनं धम्माचं काम होत नाही, एका ठिकाणी आराम करावा लागतो, त्या भिक्खूंसाठी भिक्खू सभा मंडप किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि त्याची सुरुवात येत्या बुद्ध पौर्णिमेपासून आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर राहणार, भिक्खूंचं ट्रेनिंग होणार आणि भिक्खूंच्या सोबत सिव्हिलियनचं सुद्धा ट्रेनिंग होणार. आणि ट्रेनिंग घेऊन ते धम्माचं काम ऑल इंडियामध्ये करतील. ते मोठं विश्वस्तरावरचं ट्रेनिंग सेंटर वर्ध्यामध्ये आम्ही निर्माण करणार आहोत. आणि त्यासाठीचा सगळा प्लॅन, सगळं ट्रेनिंग
त्याच्यानंतर काय होणार आहे, ट्रेनिंग कसं राहिलं पाहिजे, कसा व्यवहार असला पाहिजे, या सगळ्या इत्थंभूत माहिती माननीय DRO साहेब यांच्याकडे आहे, जे आपल्याला आज काही गोष्टी सांगतील आणि भविष्यामध्ये त्या 2 महिन्यामध्ये वर्ध्यामध्ये एक मोठं ट्रेनिंग आम्ही वर्ध्यामध्ये घेणार आहोत आणि भविष्यामध्ये त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं काम आम्ही वर्ध्यामध्ये सुरू करणार आहोत. एवढ्याच गोष्टीसाठी मी या ठिकाणी आलो होतो. तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय आदिवासी, जय भीम, सेवा जोहार.